विद्यार्थ्यांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आपण इंग्लिश ग्रामर पाहत आहोत आणि पार्ट्स ऑफ स्पीच, त्यामध्ये इंग्लिश ग्रामरमधील पार्ट्स ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे शब्दांच्या जाती, या शब्दांच्या जातीचा अभ्यास करत आहोत. तर मग शब्दांच्या जातीचा आपण जवळपास 4 शब्दांच्या जाती, पार्ट्स ऑफ स्पीच चे 4 प्रकारांचा अभ्यास केला आहे. तर त्या पुढचा जो 5वा प्रकार आहे ॲडव्हर्ब, म्हणजे क्रिया विशेषण अव्यय. या क्रिया विशेषणाबद्दल आज आपण आजच्या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया क्रिया विशेषणाला. ॲडव्हर्ब शब्दांच्या जातीतला हा 5वा प्रकार म्हणजे ॲडव्हर्ब. यालाच मराठीमध्ये आपण क्रिया विशेषण असं म्हणतो. क्रिया विशेषण. क्रिया विशेषण म्हणजे काय, तर या क्रिया विशेषणाच्या शब्दामध्येच याची व्याख्या सामावलेली आहे. पहा, क्रिया विशेषण म्हणजे काय याची आपण व्याख्या पाहत आहोत. विद्यार्थ्यांनो, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषण. लिहून घ्या. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषण. आता फॉर एक्झाम्पल, मग हे जे शब्द आहेत क्रिया विशेषण वाक्यामध्ये येणारे, ते वाक्यामध्ये क्रियेविषयी अधिक माहिती सांगतात. याशिवाय ती क्रिया केव्हा घडली, कधी घडली, कशी घडली, त्या क्रियेचं कारण किंवा उद्देश, अशा पद्धतीनं त्या क्रियेबद्दल माहिती सांगत असतात. तर मग किंवा एखाद्या क्रियाची क्रियापदाचे गुण किंवा दोष सुद्धा या क्रिया विशेषणाने सांगितले जातात. मग फॉर एक्झाम्पल पहा, जर समजा एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद दिलं असेल आणि त्या क्रियापदाबद्दल माहिती ही क्रिया विशेषण कशा प्रकारे सांगतात, आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. पहा, एलिफंट walks slowly. Elephant walks slowly. आता या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये काय केलं आहे, एलिफंट वॉक स्लोली. या वाक्याचा सब्जेक्ट जो आहे, कर्ता, तो काय आहे, यस, म्हणजे सब्जेक्ट आहे एलिफंट, वॉक्स हे वर्ब आहे, तर स्लोली हे या ठिकाणी ॲडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण आहे. एलिफंट हळूहळू चालतो. स्लोली म्हणजे हळूवारपणे. एलिफंट कसा चालतो, या ठिकाणी क्रियेची रीत किंवा पद्धत या ठिकाणी या स्लोली या क्रिया विशेषणानं सांगितले आहे. मग अशा प्रकारे हा जो या ठिकाणी शब्द आलेला आहे स्लोली, कुणाबद्दल माहिती सांगतो, एलिफंट बद्दल माहिती सांगतो का वॉक्स बद्दल माहिती सांगतो. पहा, वाक्यामध्ये जर एखादा शब्द नाम किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगत असेल, एलिफंट हे या ठिकाणी नाम आहे, नाउन आहे, आणि याच्या अगोदर आपण नाम किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषणाबद्दलची माहिती घेतली आहे. पण या ठिकाणी स्लोली हा शब्द या एलिफंट बद्दल माहिती सांगत नाही, तर तो कशाबद्दल माहिती सांगत नाही, या वर्ब बद्दल, म्हणजे स्लो वॉक, त्याच्या चालण्याबद्दल तो माहिती सांगत आहे. एलिफंट कसा चालतो, स्लोली, हळूवार चालतो. हत्तीविषयी माहिती नाही, स्लोली विषयी आहे, म्हणून त्याच्या क्रियेबद्दल, क्रियापदाबद्दल या ठिकाणी माहिती सांगणारा हा शब्द आहे. त्यामुळं या ठिकाणी या वाक्यामध्ये स्लोली हे काय आहे, क्रिया विशेषण आहे. तसंच पहा,
हॉर्स रन्स फास्ट. हॉर्स रन्स फास्ट या ठिकाणी दुसऱ्या वाक्यामध्ये पहा काय आहे, सब्जेक्ट हॉर्स आहे, रन हे वर्ब आहे आणि फास्ट हे ॲडव्हर्ब आहे. तर मग या वाक्यात सुद्धा फास्ट घोडा जोरात धावतो, घोडा जोरात धावतो. या ठिकाणी या वाक्यामध्ये घोड्याबद्दल फास्ट किंवा जोरात हा शब्द माहिती सांगत नाही, तर धावण्याची क्रिया आहे त्या धावण्याच्या क्रियेबद्दल हा शब्द माहिती सांगत आहे. त्या क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे. रन ही या ठिकाणी क्रियापद आहे आणि त्याच्याबद्दल माहिती सांगत असल्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे तर ॲडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण. अशा प्रकारे या क्रियाविशेषणाचे सुद्धा काही उपप्रकार पडतात. क्रियाविशेषणाचे एकूण असे 8 उपप्रकार पडतात, तर त्यांचा सुद्धा आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. तर चला पाहूयात क्रियाविशेषणाचे उपप्रकार. क्रियाविशेषणाचे उपप्रकार लिहा. क्रियाविशेषणाचे प्रकार. काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब असे तुम्ही याला इंग्लिश मध्ये म्हणू शकता, काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब. तर काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब कोणते आहेत तर पहा, ॲडव्हर्ब ऑफ टाइम, ॲडव्हर्ब ऑफ टाइम यालाच मराठीमध्ये कालवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. कालवाचक क्रियाविशेषण, ॲडव्हर्ब टाइम कालवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर दुसरा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजेच प्लेस स्थलवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण. तिसरा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे रीत किंवा पद्धत, रीत किंवा पद्धत याला असं म्हणतात मॅनर. म्हणजे मग रीत किंवा पद्धत दर्शक जे विशेषण आहे त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात, रीतिवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे मॅनरच्या नंतर ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. चौथा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री हा जो प्रकार आहे या ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीलाच मराठीमध्ये आपण त्याला परिमाणवाचक क्रियाविशेषण असं म्हणतो, परिमाणवाचक. परिमाणवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर पुढचा प्रकार आहे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी त्याला नंबर असे म्हणतात. ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा नंबर संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक क्रियाविशेषण. त्यानंतर पुढचा प्रकार आहे सहावा ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी याला मराठीमध्ये काय म्हणतात नंबर असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे ॲडव्हर्ब ऑफ रिझन.
कारणदर्शक, कारण रिझन म्हणजे काय, कारण, कारणदर्शक क्रियाविशेषण, कारणदर्शक क्रियाविशेषण यामध्ये क्रियेमधील जे क्रियापद आहे त्यात कारण दर्शवलं जातं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे ऍडव्हर्ब ऑफ निगेशन, निगेशन निषेधार्थक क्रियाविशेषण, निषेधार्थक क्रियाविशेषण. आणि शेवटचा आठवा प्रकार जो आहे तो आहे ऍडव्हर्ब इंटररोगेटिव्ह ऍडव्हर्ब, इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब, प्रश्नार्थक क्रियाविशेषण, प्रश्नार्थक क्रियाविशेषण. अशा प्रकारे हे एकूण क्रियाविशेषणाचे 8 प्रकार आहेत आणि यांचा अभ्यास आपण या लेक्चर मध्ये करणार आहोत. तर चला पहिला जो प्रकार आहे तो त्या प्रकाराबद्दल आपण माहिती घेऊयात. ऍडव्हर्ब ऑफ टाइम, ऍडव्हर्ब ऑफ टाइम क्रियाविशेषणाचा हा पहिला प्रकार. तर या क्रियाविशेषणाच्या पहिल्या प्रकाराबद्दल आपण अभ्यास करूयात. पहा, पहिला जो प्रकार आहे ऍडव्हर्ब ऑफ टाइम. या वाक्यामध्ये हा जो पहिला प्रकार आहे या पहिल्या प्रकारातील नावावरून आपल्याला त्याची व्याख्या तयार करता येईल. काय असेल व्याख्या मग? टाइम, टाइम म्हणजे काय, वेळ, वेळ याचाच मराठीमध्ये नाव आहे काल. म्हणजे क्रियेची वेळ किंवा काळ सांगणाऱ्या जे शब्द वाक्यामध्ये येतात अशा शब्दांना कालवाचक क्रियाविशेषणावे असं म्हणतात. जर वेळ किंवा वेळेशी संबंधित किंवा काळाशी संबंधित जर एखादा शब्द जो की क्रियाविशेषण आहे आणि वाक्यात असेल तर त्यालाच काय म्हणायचं, ऍडव्हर्ब ऑफ टाइम. अशा प्रकारे याची इतकी सुटसुटीत सोपी व्याख्या आपण करू शकतो. तर लिहा, क्रियेची वेळ सूचित करणाऱ्या, क्रियेची वेळ सूचित करणाऱ्या, क्रियेची वेळ सूचित करणाऱ्या क्रियाविशेषणास, क्रियेची वेळ सूचित करणाऱ्या कालवाचक शब्दास, कालवाचक शब्दास कालवाचक क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. कालवाचक क्रियाविशेषण कोणती आहेत तर पाहूया. कालवाचक क्रियाविशेषणे, तर फॉर एक्झाम्पल कालवाचक क्रियाविशेषण येस्टरडे, येस्टरडे आहे, टुडे, येस्टरडे, टुडे, टुमॉरो, टुमॉरो आहे. त्यानंतर कॉमा देऊन अर्ली, नाऊ, लेट, अर्ली, नाऊ, लेट असे जे वेळदर्शक शब्द आहेत, लेट आहे, देन आहे, नियर आहे, डेली आहे, नाऊ आहे, त्यानंतर आफ्टर आहे. तर असे बरेचसे शब्द आहेत, पण त्यापैकी काही शब्द आपण या ठिकाणी घेत आहोत, ते सर्वांनी लक्षात ठेवायचे. हे जर शब्द दिलेल्या वाक्यामध्ये जर असतील विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा जर शब्द एखाद्या दिलेल्या वाक्यात असेल तर त्या वाक्याला किंवा वाक्यातील जे क्रियाविशेषण आहे त्याला ऍडव्हर्ब ऑफ टाइम असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार पाहूयात, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. प्लेस, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजे काय तर स्थळवाचक, स्थळवाचक क्रियाविशेषण आहे, स्थळवाचक क्रियाविशेषण आहे क्रियाविशेषण. तर मग याची सुद्धा व्याख्या आपल्याला करता येईल. ऍडव्हर्ब ऑफ प्लेस काय करता येईल, क्रियेचे स्थळ दर्शविणाऱ्या, क्रियेचे स्थळ
दर्शविणाऱ्या स्थलवाचक शब्दास स्थलवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. आणि एखाद्या जर समजा म्हणजे वाक्यामध्ये जर स्थळ किंवा ठिकाण दर्शवणारा जर शब्द असेल तर त्या वाक्यातील त्या शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषणावे असं म्हणायचे. आणि इंग्लिश मध्ये त्यांना ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. तर जर समजा एखाद्या वाक्यात जर त्या वाक्याला जर व्हेअर व्हेअर या WH शब्दाने जर प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. हे कोणते शब्द आहेत असे तर ते सुद्धा पाहूयात. फॉर एक्झाम्पल हिअर हिअर म्हणजे येथे, हिअर म्हणजे तेथे, हिअर येथे, देअर तेथे. त्यानंतर एव्हरीवेअर नोवेअर, एव्हरीवेअर आहे, नोवेअर आहे. त्यानंतर अप डाऊन. अशा प्रकारचे शब्द जर वाक्यामध्ये आले असतील तर अशा शब्दांना काय म्हणायचं आहे? ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, स्थलवाचक क्रियाविशेषणावे. त्या पुढचा प्रकार पहा. त्यापुढचा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. याला स्थलवाचक क्रियाविशेषणावे असं म्हणतात. रीतदर्शक किंवा रीतिदर्शक. ॲडव्हर्ब ऑफ मॅनरला रीतिदर्शक क्रियाविशेषणावे. क्रियेची रीत किंवा पद्धत दर्शविणारे जे शब्द वाक्यामध्ये आले असते, क्रिया नेमकी कशी घडली आणि या वाक्यातील जे शब्द आहेत त्या वाक्यातील शब्दांना HOW हाऊने जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. मग याची व्याख्या कशा प्रकारे आपल्याला करता येईल ते लिहा. क्रिया कशा प्रकारे घडली, क्रिया कशा प्रकारे घडली म्हणजेच क्रियेची रीत किंवा पद्धत सांगणाऱ्या शब्दास रीतिदर्शक क्रियाविशेषणावे असे म्हणतात. रीतिदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल मग रीतदर्शक क्रियाविशेषणावे कोणते आहेत किंवा कसे आहेत तर पहा. स्लोली, आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. स्लोली, फास्ट, अँग्री, त्यानंतर हॅपीली, अँग्रीली, हॅपीली, स्लोली, फास्ट हे सुद्धा शब्द आहेत. किंवा लविंगली, ब्रेवली, फेथफुली अशा प्रकारचे शब्द जर वाक्यामध्ये आले असतील, लविंगली, फेथफुली असे जर शब्द दिलेल्या वाक्यात असतील तर अशा वाक्यातील जे क्रियाविशेषण आहे त्या क्रियाविशेषणांना ॲडव्हर्ब ऑफ मॅनर असं म्हटलं जातं. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. त्यानंतर पुढचा प्रकार विद्यार्थी मित्रांनो, त्या पुढचा प्रकार अभ्यासूयात. ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा याला ॲडव्हर्ब ऑफ नंबर असे म्हटलं जातं. ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा ॲडव्हर्ब ऑफ नंबर. चौथा प्रकार आहे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. याला ॲडव्हर्ब ऑफ नंबर असे म्हणतात. आणि मराठीमध्ये संख्यावाचक क्रियाविशेषण. संख्यावाचक क्रियाविशेषण
संख्यावाचक क्रियाविशेषण. ते संख्यावाचक क्रियाविशेषण जे आहेत याच्याबद्दल अभ्यास करूयात. तर आपल्याला त्याच्या नावावरून संख्यावाचक क्रियाविशेषण म्हणजे काय याचा आढावा थोडक्यामध्ये आला असेल की संख्यावाचक क्रियाविशेषण म्हणजे काय की त्याच्यामध्ये क्रियेची संख्या किंवा वारंवारिता आवृत्ती दर्शवणारे जे शब्द असतात त्यांचा समावेश असतो. लिहा क्रियेची संख्या किंवा वारंवारता दर्शविणाऱ्या शब्दांना संख्यावाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. हे संख्यावाचक क्रियाविशेषण कोणते आहेत जे की फ्रिक्वेन्सी दर्शवितात. वन्स आहे, ट्वाइस आहे. वन्स म्हणजे एकदा, ट्वाइस म्हणजे दोनदा, ऑफन, ऑलवेज अशा प्रकारचे शब्द यांच्यामध्ये याचा समावेश होतो. वन्स, ट्वाइस, ऑलवेज हा सुद्धा शब्द याच्यामध्ये येतो किंवा ऑफन इत्यादी शब्द जे आहेत इत्यादी शब्दांचा समावेश या वारंवारता दर्शक जे शब्द आहेत वारंवारता किंवा नंबर त्याच्यातून दर्शवला जातो. आणि अशा शब्दांना ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा नंबर असं म्हणतात. तर मग यालाच मराठीमध्ये संख्यावाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. तर त्यानंतर संख्यावाचक क्रियाविशेषणानंतर त्याच्या पुढचा जो प्रकार आहे त्याबद्दल आपण अभ्यास करूयात. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री पुढचा प्रकार. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री ॲडव्हर्ब ऑफ डिग्री जे आहे या प्रकाराबद्दल आपण माहिती घेऊया. याला मराठीमध्ये परिमाणवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. परिमाणवाचक क्रियाविशेषण. परिमाणवाचक क्रियाविशेषण जे आहे त्या परिमाणवाचक क्रियाविशेषणामध्ये काय होतं तर क्रियेचं प्रमाण किंवा क्रियेचं जे प्रमाण असतं ते किंवा परिमाण दाखविण्याचं काम जे शब्द करतात त्या शब्दांना ॲडव्हर्ब ऑफ डिग्री असं म्हणतात. प्रमाण दाखवणारे शब्द कोणते असतात? क्वाइट आहे, QUIT, क्वाइट, व्हेरी किंवा ऑलमोस्ट, फुल्ली हे जे शब्द आहेत डिग्री दर्शवणारे किंवा लिटल, रॅदर, हाफ, पार्टली, होल, WH होल हे जे शब्द आहेत अशा शब्दांचा समावेश होतो. क्रियेचे प्रमाण दाखवणाऱ्या शब्दांना लिहायची व्याख्या क्रियेचे प्रमाण दाखवणाऱ्या शब्दांना परिमाणवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियेचे प्रमाण दाखवणाऱ्या शब्दांना परिमाणवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. तर मग परिमाणवाचक क्रियाविशेषण कोणते आहेत? आताच मी तुम्हाला सांगितले परिमाणवाचक क्रियाविशेषणे क्वाइट, व्हेरी, हाफ, होल. होल हा जो शब्द आहे WHOLE होल. त्यानंतर लिटल,
बोलली आहे. लिटल LITTLE लिटल आहे, रॅदर आहे, रॅदर, मच, असे जे शब्द आहेत अशा शब्दांचा ज्या वाक्यामध्ये समावेश होतो त्या शब्दांना काय म्हणायचंय? ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. लक्षात ठेवायचे मित्रांनो, शब्द हे खूप शब्द महत्त्वाचे आहेत आणि हे शब्द जर लक्षात राहिले तर तुम्हाला लगेच काय होणार आहे की क्रियाविशेषण जे आहे त्या क्रियाविशेषणाचा कोणता प्रकार तो शब्द आहे. कारण क्रियाविशेषण हा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला क्लॉजेस पाहिजे असतात, क्लॉजेस, त्यामध्ये या क्रियाविशेषणाचा आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये खूप उपयोग होणार आहे आणि त्यामुळं परत त्या ठिकाणी डबल अभ्यास आपल्याला करण्याची गरज पडणार नाही. जर तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्ष दिलं तर हे जे शब्द आहेत क्रियाविशेषण जे आहेत त्यांचा चांगल्या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा लक्षात ठेवायचे कोणतं क्रियाविशेषण आहे, कोणत्या क्रियाविशेषणाचा प्रकार आहे हे त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मग त्यापुढचा जो प्रकार आहे ॲडव्हर्ब ऑफ रिझन. ॲडव्हर्ब ऑफ रिझन याचा अभ्यास आपण करूयात. ॲडव्हर्ब ऑफ रिझन. रिझन म्हणजेच काय? कारण दर्शक, कारण दाखवणारे क्रियाविशेषण. पुढचा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ रिझन. रिझन म्हणजे काय? कारण दर्शविणारे किंवा कारण दर्शक जे क्रियाविशेषण असतात त्याला म्हणतात कारण दर्शक क्रियाविशेषण. कारण दर्शक. तर मग कारण दर्शक क्रियाविशेषण जे असतात ते कोणते आहेत किंवा त्याची व्याख्या काय करतात? कारण दर्शक मध्ये एखादी क्रिया आहे आणि त्या वाक्यामध्ये त्या क्रियेचं कारण, हेतू किंवा उद्देश सांगण्याचं काम ज्या क्रियाविशेषणामधून केलं जातं त्यांना कारणदर्शक क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. लिहा क्रियेचा हेतू किंवा उद्देश. क्रियेचा हेतू किंवा उद्देश. क्रियेचा हेतू किंवा उद्देश स्पष्ट करणाऱ्या शब्दांना, स्पष्ट करणाऱ्या शब्दांना कारण दर्शक क्रियाविशेषण असं म्हणतात. कारण दर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियेचा हेतू किंवा उद्देश स्पष्ट करणाऱ्या जे शब्द असतात वाक्यामध्ये त्या वाक्यातील शब्दांना कारणदर्शक क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. हे कारणदर्शक शब्द कोणते आहेत किंवा रिझन दर्शवणारे शब्द कोणते आहेत? जसे की हेन्स आहे. हेन्स फॉर एक्झाम्पल, हेन्स. त्यानंतर देअरफॉर. हेन्स, देअरफॉर हे शब्द कारणदर्शक आहेत. याच्याशिवाय पर्पोजली, हा सुद्धा शब्द जो आहे तो कारणदर्शक शब्द आहे. कारण दर्शवणारा किंवा कारणदर्शक शब्द जो की वाक्यामध्ये हेतू किंवा उद्देश सांगण्यासाठी याचा उपयोग करतात. तर अशा प्रकारे हे कारणदर्शक शब्द ॲडव्हर्ब ऑफ रिझन मध्ये येणारे शब्द आहेत आणि यांना आपल्याला सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पहा, हे जे क्रियाविशेषण आहेत एकूण आता आपण 6 प्रकारांचा अभ्यास केला आहे. याशिवाय आता पुढचा जो प्रकार आहे या क्रियाविशेषण अव्ययाचा तो त्याचा अभ्यास करूया. 6 प्रकार अभ्यासले. 7वा प्रकार आहे ॲडव्हर्ब ऑफ निगेशन. 7वा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ निगेशन.
ॲडव्हर्ब ऑफ निगेशन. निगेशन म्हणजे काय, तर निषेध दर्शक, निषेध दर्शविणारे, निषेध दर्शक क्रियाविशेषण, क्रियाविशेषण. आता पहा, निषेध दर्शविणारे म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये, जे वाक्य दिलेले आहेत त्या वाक्यामध्ये नकार दर्शविणारे शब्द असतील किंवा निषेध दर्शविणारे शब्द असतील, म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स जे आहेत, या निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये नकार दर्शविणारे जे शब्द येतात, तसेच शब्द जर वाक्यात दिलेले असतील तर त्या वाक्यातील जी क्रियाविशेषण आहेत त्यांना ॲडव्हर्ब ऑफ निगेशन म्हणजे निषेधार्थक क्रियाविशेषण असं म्हणतात. लिहा, क्रियेचा नकार किंवा निषेध, क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शविणाऱ्या, क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शविणाऱ्या, क्रिया दर्शविणाऱ्या शब्दांना निषेधदर्शक क्रियाविशेषण, निषेधदर्शक क्रियाविशेषण म्हणजेच ॲडव्हर्ब ऑफ निगेशन असे म्हणतात. ॲडव्हर्ब ऑफ निगेशन म्हणजे निषेधदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात. हे ॲडव्हर्ब ऑफ निगेशन कोणते आहेत किंवा नकार दर्शविणारे जे शब्द असतात, अव्यय आहेत, कोणते आहेत पाहूयात. फॉर एक्झाम्पल पहा, नो, नो म्हणजे नाही, नेव्हर कधीच नाही, नॉट, नायदर नॉर, नायदर डॅश नॉर. हे जे शब्द आहेत या शब्दांचा समावेश या निषेधदर्शक शब्दामध्ये होतो. पहा, कोणकोणते शब्द आहेत, नो आहे, नेव्हर आहे, नॉट आहे, नेदर नॉर, नेदर डॅश नॉर. असं जर कोणताही जर शब्द असेल वाक्यामध्ये तर त्या शब्दांना काय म्हणायचं आहे, ॲडव्हर्ब ऑफ निगेशन. ॲडव्हर्ब ऑफ निगेशन म्हणजे निषेधदर्शक क्रियाविशेषण. तर मग आता एकूण 7 प्रकार क्रियाविशेषणाचे आपण अभ्यास केला. शेवटच्या प्रकारचा अभ्यास आपण या क्रियाविशेषणाचा करणार आहोत. तर पहा, 8वा प्रकार क्रियाविशेषण अभ्यासाचा. 8वा प्रकार आहे इंटरगेटिव्ह ॲडव्हर्ब. इंटरगेटिव्ह ॲडव्हर्ब इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब. याला प्रश्नार्थक क्रियाविशेषण, प्रश्नार्थक क्रियाविशेषण असं म्हणतात. काय म्हणतात, प्रश्नार्थक क्रियाविशेषण. तर मग प्रश्नार्थक क्रियाविशेषणाचा अभ्यास आपण आता करणार आहोत. प्रश्नार्थक क्रियाविशेषण म्हणजे सगळ्यात सोपं आहे. कसं, तर वाक्यामध्ये जे शब्द प्रश्न विचारण्यासाठी आले असतात, प्रश्न विचारण्यासाठी वाक्यात येणारे शब्द किंवा यालाच काय म्हणायचं आहे, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. लिहा, प्रश्न विचारणाऱ्या क्रियाविशेषण अभ्यास. प्रश्न विचारणाऱ्या क्रियाविशेषण अभ्यास. प्रश्न विचारणाऱ्या क्रियाविशेषण अभ्यास. प्रश्नार्थक क्रियाविशेषण. प्रश्नार्थक क्रियाविशेषण म्हणजे इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब असे
तर मग इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब कोणकोणते आहेत जे की प्रश्न विचारण्यासाठी शब्द वापरले जातात, जसे की व्हेअर आहे, WHER व्हेअर. त्यानंतर वाय आहे, व्हेन आहे, हाऊ आहे, हू आहे, विच आहे. असे WH शब्द जे आहेत जे की प्रश्न विचारण्यासाठी त्या शब्दांचा उपयोग केला जातो, असे सर्व शब्द जे की प्रश्न विचारतात. अशा प्रश्न दर्शवणारे किंवा प्रश्न विचारणारे जर शब्द क्रियाविशेषण अव्यय जर वाक्यात आले असतील तर त्या वाक्याला किंवा वाक्यातील जे शब्द आहेत त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 8 जे क्रियाविशेषण आहेत त्या क्रियाविशेषणांच्या प्रकारांचा म्हणजे एकूण उपप्रकारांचा अभ्यास केलेला आहे. 8 उपप्रकार अभ्यासले आहेत. मग यावर जे प्रश्न आहेत आपल्याला विचारले जातात, तर प्रश्न कशा प्रकारचे विचारतात या क्रियाविशेषण अव्ययावर त्याचा थोडक्यात आपण अभ्यास आता करूयात. म्हणजे फक्त तुम्हाला काही सेंटेन्स दिले जातात, कशा प्रकारचे प्रश्न असतात सांगतो. तर काही सेंटेन्स दिले जातात आणि त्या सेंटेन्समध्ये एखादा शब्द अंडरलाईन केला जातो आणि त्या शब्दाची आपल्याला जात ओळखायची असते. मग फाइंड करायचा शब्द नेमकं कोणत्या जातीचा आहे तो. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर पहा, फॉर एक्झाम्पल आपण काही उदाहरण घेऊयात. तर चला तर मग आपण तुम्हाला मी काही आता या ठिकाणी क्वेश्चन देतो आणि त्या क्वेश्चनमध्ये त्या शब्दांना अंडरलाईन करतो. जर तो शब्द तुम्हाला म्हणजे तो शब्द कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषणाचे जे 8 प्रकार आहेत त्या 8 प्रकारातील आहे हे तुम्ही ओळखायचं आहे. चला स्टार्ट करूया सेंटेन्स. फॉर प्रॅक्टिस साठी जे एक्झाम्पल आहेत. फॉर प्रॅक्टिस साठी तर या अभ्यास फॉर एक्झाम्पल या coffee is so coffee is too hot to drink. Coffee is too hot to drink. त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे since she is my mother I respect her. अशा प्रकारचं वाक्य आहे. तुम्हाला वाक्य दिले जातात आणि त्या ठिकाणी त्या वाक्यातील जे शब्द आहेत त्याला अंडरलाईन केल्यानंतर तुम्हाला प्रश्न काय असतो की 8 प्रकार जे दिले आहेत त्या 8 प्रकारापैकी कोणत्या उपप्रकाराचा आहे. किंवा जर समजा एक सेंटेन्स दिले आहे 8 प्रकारापैकी नसेल तर मग फक्त पार्ट्स ऑफ स्पीच, फाइंड पार्ट्स ऑफ स्पीच किंवा कोणतं पार्ट्स ऑफ स्पीच आहे हे ओळखायचं असतं. तर मग पुढचं एक्झाम्पल घ्या. हाऊ आर यू. त्यापुढचं सेंटेन्स लिहा
although he is poor, although he is poor, he is honest. He is honest. या ठिकाणी although या शब्दाला अंडरलाईन केला आहे. त्यापुढं पुढचे सेंटेन्स द्या. I am very pleased to see you. असे सेंटेन्स तुम्हाला दिले जातात. त्यानंतर he had made quite a fortune. त्यानंतर लास्ट सेंटेन्स देतो. त्यापुढं he often come to school. He often come to school late. अशा प्रकारे हे शब्द आहेत आणि तुम्हाला या शब्दामधील जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत त्या शब्दामध्ये किंवा ते शब्द कोणत्या विशेषण क्रिया विशेषणाचा प्रकारामध्ये येतात हे शोधायचे. प्रत्येक वाक्याच्या खाली तुम्हाला त्याचं आन्सर लिहायचं आहे आणि सर्वांनी नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचे आन्सर त्याच्या खाली अशा प्रकारे लिहून कोणत्या प्रकारचे ते क्रिया विशेषण आहेत ॲडव्हर्ब आहेत ते तुम्ही तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये ॲडव्हर्ब म्हणजेच क्रिया विशेषण याचा अभ्यास केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करा. धन्यवाद. थँक्यू.